नमस्कार मित्रांनो, मी तुषार गांगुर्डे तुमचं सर्वांचं ह्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तुम्हाला कम्प्युटर घ्यायचा असेल, लॅपटॉप घ्यायचा असेल, सर्वात महत्त्वाचा लॅपटॉप आणि कम्प्युटर घ्यायचा असेल तर तुम्हाला मोठमोठ्या समस्या असतात की कम्प्युटरचं कॉन्फिगरेशन काय असावं, कम्प्युटर कसा असेल, कम्प्युटरचं भौतिक आणि भौगोलिक नॉलेज नसल्यामुळे आपल्याला अडचणी येत असतात। तर आपण या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी रॅम, हार्ड डिस्क काय असतात यांच्याबद्दलची माहिती, मदरबोर्ड कसा काम करतो यांच्याबद्दलची माहिती आणि टोटली हार्डवेअर ह्या टॉपिकमध्ये मी घेणार आहे। आणि तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघावा आणि माझी ही सर्वांना विनंती की हे बघितल्यानंतरच तुम्ही कम्प्युटरचं सिलेक्शन करा की जेणेकरून आपल्याला बेसिक माहिती जरी हार्डवेअरची असली तर आपण कम्प्युटरचं कॉन्फिगरेशन बघून किंवा कॉन्फिगरेशन चेक करून किंवा आपण आपल्या गोष्टी चांगल्या करू शकतो आणि आपण आपला कम्प्युटर चांगला घेऊ शकतो। चला तर पहिले मग हार्डवेअर शिकायचं आहे तर मग हा व्हिडिओ बघितलाच पाहिजे। सर्वात पहिले हार्डवेअर म्हणजे काय? हार्डवेअर म्हणजे ज्या कम्प्युटरच्या ज्या भागाला आपण हात लावू शकतो त्याला हार्डवेअर असं म्हणतात। तर चला तर मग आपण ह्या समोर दिसणाऱ्या या विंडोमध्ये आपण कशाला हार्डवेअर म्हणतात काय याची पूर्ण माहिती आपण बघणार आहोत। तर चला समोर बघा, कम्प्युटरच्या हार्डवेअर हे तुम्हाला समोर दिसतात। उदाहरणार्थ कीबोर्ड, माऊस, मॉनिटर, प्रिंटर, स्पीकर आणि सिस्टीम युनिट। आणि ह्यामध्ये तुम्हाला जे दिसत आहेत सगळा हा आहे सीपीयू आतील भाग। पण बाजूला आपण बघितले तर हे अजून परत हार्डवेअर असतात। मग हार्डवेअरमध्ये येतं कीबोर्ड, माऊस, स्कॅनर, वेब कॅमेरा, मायक्रोफोन, मॉनिटर, प्रिंटर, स्पीकर, प्रोजेक्टर, हार्ड डिस्क, SSD, पेन ड्राईव्ह आणि मेमरी कार्ड। हे सर्व काय तुमच्यावाले हे पण हार्डवेअर असतात। अजून भरपूर काही हार्डवेअर आहेत की त्याचा आपल्याला आता अभ्यास करायचा आहे। तर चला तर मग आपण आता मध्ये या पूर्ण सिस्टीममध्ये म्हणजे ह्या पूर्ण सीपीयू मध्ये कोणकोणते हार्डवेअर असतात की ते तुम्हाला माहीत नाहीये। सर्वात महत्त्वाचं कोण असतो तो मदरबोर्ड। मदरबोर्डला सर्व पार्ट हे जोडलेले असतात। मदरबोर्ड हा सिस्टीम बोर्ड आहे, मेन बोर्ड सुद्धा म्हटलं जातं आणि त्यालाच आपण मदरबोर्ड असं म्हणत असतो। आता पुढील आपण त्या ठिकाणी आपण बघतोय सीपीयू। सीपीयू म्हणजे काय? तुम्ही आतापर्यंत याला सीपीयू म्हणत होतात, पण मात्र सीपीयू काय असतो? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट। ह्या प्रोसेसर फॅनच्या खालच्या बाजूला हा सीपीयू असतो। तुम्हाला चित्रात पण दिसत असेल खाली सीपीयू हा कसा असतो, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट। मित्रांनो, संगणकाचा मेंदू हा गणितीय क्रिया आणि तांत्रिक क्रिया करण्यासाठी वापरतात। तांत्रिक क्रिया म्हणजे तांत्रिक नव्हे, या ठिकाणी तांत्रिकी क्रिया करण्यासाठी वापरला जातो। चला तर मग रॅम काय काम करते? रॅन्डम ऍक्सेस मेमरी। ही काय असते? तात्पुरती मेमरी असते। वीज पुरवठा कट झाला की त्यातली मेमरी लॉस होते। जसे की तुम्हाला कोणी विचारलं काल काय रात्री खाल्लं होतं, तुम्ही विसरून जातात, त्याचप्रमाणे रॅम पण असते। पण मात्र आपली मेमरी ही टाईट आहे रॅमपेक्षाही। पण मात्र लाईट गेल्यावर रॅम तिची मेमरी विसरून जात असते, पुसली जात असते, म्हणून रॅमला रॅन्डम ऍक्सेस मेमरी असं म्हणतात। पुढे आहे कोण? SSD आणि HDD म्हणजे काय? हार्ड डिस्क आणि SSD म्हणजे तुमची सॉलिड स्टेट ड्राईव्ह। हे बघा, डेटा कायमस्वरूपी साठवणे हे यांचं काम आहे। याच्यामध्ये डेटा कायमस्वरूपी स्टोअर केला जात असतो आणि ती ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल आणि इथे हार्ड डिस्क लावली आहे। त्यानंतर इथं पुढे एसएमपीएस स्विच मोड पॉवर सप्लाय हा काय काम करतो? तुमची जी बाहेरची लाईट आली असेल ती कम्प्युटरला पोहोचवण्यासाठी अल्टरनेटिव्ह करंटला डायरेक्ट करंटमध्ये ट्रान्सफर करत असतो आणि हा सर्वात मोठं एसी वीज डीसी मध्ये रूपांतरित करत असतो। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो किंवा सर्व मित्रांनो, तुम्ही पण याचं महत्व खूप आहे। जर तुमच्या सीपीयू मध्ये नसेल तर तुमचं कम्प्युटर चालणार नाही। ठीक आहे, चालेल पण ते जळून जायला नको। चला तर मग पुढे जाऊ। पण पुढे येतं कूलिंग फॅन। कुठे येतो? या ठिकाणी। हा कूलिंग फॅन काय काम करतोय? कूलिंग फॅन इकडे बी लावला असू शकतो, इकडे पण लावला असू शकतो, पण कूलिंग फॅन सीपीयू ला काय करतो? आतला भाग थंड ठेवण्याचं काम करतो, इतर पार्टला तो थंड ठेवण्याचं काम करतो, म्हणून त्याला कूलिंग फॅन लावलेले असतात। बहुधा कूलिंग फॅन पुढून पण लावतात, मागून पण लावतात आणि त्याच्यावरतीही असतो, त्याला कूलिंग फॅन असं म्हटलं जातं। पुढे येतं सीडी म्हणजे कॉम्पॅक्ट डिस्क आणि डीव्हीडी म्हणजे डिजिटल व्हर्सटाईल डिस्क। आता तुम्हाला चित्रामध्ये दिसतच असेल। आता ह्या ठिकाणी तुम्हाला डिजिटल व्हर्सटाईल डिस्क म्हणजे त्याच्यामध्ये जवळपास 4.5 GB पर्यंत डेटा बसतो आणि सीडी मध्ये 500 किंवा 750 MB पर्यंत डेटा बसत असतो। मग आता हे सर्व रीड ज्याच्यामध्ये होतात त्याला म्हणतात सीडी रॉम किंवा डीव्हीडी रॉम असं म्हटलं जातं। मग ती काय तर रॉम म्हणजे काय? रीड ओनली मेमरी, आणि ही ते वाचण्याचं काम करत असते। म्हणजे मित्रांनो, तुम्हाला कळालं असेल एवढं सगळं सांगण्यावरनं संगणकाचा मेंदू कोण? मग संगणकाचा मेंदू हा सीपीयू असतो। मी काही प्रश्न काढले या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल। आता संगणकामध्ये हा संगणक पूर्ण संच
तयार करण्यासाठी आपला काय लागला आहे, सीपीयू, मॉनिटर, माऊस आणि कीबोर्ड. त्याप्रमाणे स्पीकर पण लागतो, प्रिंटर पण लागतो आणि तुम्हाला समोर चित्र एक दिसतच असेल. तर मग आता सीपीयू हा कोण आहे, संगणकाचा मेंदू आहे. सर्व प्रक्रिया नियंत्रित कोण ठेवतं, तर कोण, सीपीयू ठेवत असतो, बरोबर. डेटा साठवतो कोण, हार्ड डिस्क किंवा SSD. आणि संगणकाला कार्यक्षम बनवतो कोण, तर तुमचं उत्तर तुम्ही सांगा कोण, तर त्याला कोण म्हणता येईल, सीपीयूज म्हणता येईल, बरोबर. सर्व हार्डवेअर एकत्र जोडणारा कोण, मदरबोर्ड. मदरबोर्डचं खूप महत्त्वाचं काम आहे. ज्याप्रमाणे आपली आई घरामध्ये काम करत असते आणि सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेण्याचा प्रयत्न करते, त्याप्रमाणे आपला हा सीपीयू मधला जो मदरबोर्ड आहे त्याचप्रमाणे काम करतोय. आता तुम्हाला हे कसं वाटलं, हे शिकायला आवडतंय का? याच्या पुढचे व्हिडिओ आम्ही असेच आणत राहू आणि कम्प्युटरची आणि संगणकाची खूप सारी माहिती देत राहू. तुम्हाला आता कळालं असेल की आपण सीपीयू घेताना किंवा कोणताही लॅपटॉप घेताना त्यामध्ये कोणकोणते पार्ट काय काम करतात हे तुम्हाला नक्की कळालं असेल. हार्डवेअरमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला काही वाटत असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा आणि ह्या पेजला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आम्हाला पेजवर फॉलो करायला विसरू नका. आमचं इंस्टाग्रामचं पेज पण आहे ओम साई इन्स्टिट्यूट म्हणून आणि याच पेजवर आम्ही तुम्हाला रोज भेटत राहतो. रील्स पण मिळत असतात आणि यूट्यूबला पण आम्ही रोज शॉर्ट अपलोड करतो. तुम्हाला शॉर्ट्स पण मिळत राहतील आणि याच चॅनलवर तुम्हाला आम्ही रोज एक कंटेंट घेऊन तुमच्यासाठी आम्ही रोज येत राहू. तोपर्यंत पुढच्या व्हिडिओपर्यंत आपण भेटूया. धन्यवाद. बाय.